स्वातंत्र्याच्या 6 दशकानंतरही देशातले अनेक भाग हे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच आहेत। याचा प्रत्यय येतो तो बीडमधल्या शिरूर कासार तालुक्यातील तरडगव्हाण गावात। सरकारच्या अनास्थेमुळे या गावात आजही साधा रस्ता देखील नाहीये। भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्त्याची अवस्था हीच आहे। आम्ही मंत्र्याकडे जाऊन आलो, खासदाराकडे जाऊन आलो, तरी त्यांनी आमच्या गावाची अजिबात दखल घेतलेली नाही। आले असेच बाहेर काढले, इकाड्या दराजात गेले, इकाड्या दराजातून काढले, आमची बातमी घेतली नाही, काही नाही, बघून घेऊ म्हणले। पण नंतर बाकीचं काम बघू आम्ही, नंतर तुमच्याकडे लक्ष देऊ। मतदान मागायला येतात, मतदान घेऊन जातात, पुन्हा नंतर आम्हाला प्रश्न टाकीत, तुमचं गाव 2 पार्टी, तुम्ही येताच कशाला आमच्याकडे? आम्हाला फक्त आश्वासन कवा देतात, मतदान घ्यायच्या टायमाला देतात की आम्ही तुम्हाला रस्ता क्लिअर करून देऊ। मतदान झालं की ते पुन्हा लगेच डायरेक्ट कोलून देतात की बा पुन्हा बोलतच नाहीत। असं म्हणजे प्रत्येक मतदानाला ती। स्वातंत्र्य मिळून 66 वर्ष झाली आहेत, पण बीडमधल्या तरडगावांच्या ग्रामस्थांच्या नशिबी आलं फक्त आश्वासन पे आश्वासन। गेली 66 वर्ष ग्रामस्थ रस्त्यासाठी खेटा घालतायत। नेते, आमदार, खासदार पुढारी येतात, निवडणुकांवेळी मतांचा जोगवा मागताना रस्ता आठवतो, पण मतं मिळाली की नेते गायब होतात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे। मी 1792 पासून इथं बालमाता म्हणून काम करते। 2008ला माझी समजा कार्यकर्ती म्हणून नियुक्ती झाली, पण माझ्या अडचणी मला रस्त्यात पाऊस जर असला तर जाताच येत नव्हतं, एकटीला जावं लागतं मला। रस्त्याची आज बिलकुलच सोय नाही, जरी गाडी असली तरी गाडीचा काही उपयोगच होत नाही ना, रस्त्याची अडचण असल्यामुळे। डिलिव्हरीचे एखादं पेशंट असलं ते नेता येत नाही, खूपच अडचणी ती। चारही बाजूनी पाहिलं तर कोणीकडूनच रस्ता नाही गावाला। ह्या मुलं यायचं, शाळेत जरी जायचं मुलं म्हणलं तरी पावसाळ्यात 1 महिना म्हणलं तरी शाळा बुडती मुलांची। तरडगव्हाण 400 लोकवस्तीचं गाव। आर्वी गावातून तरडगव्हाणला जाणारा 4 किलोमीटरचा रस्ता। गेली 66 वर्ष न चुकता जिल्हा अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ रस्त्यासाठी खेटे घालतात, पण नेतेच लक्ष देत नाहीत तर अधिकारी काय लक्ष देणार? शाळेतल्या मुलांना देखील याचा फटका बसतोय। आम्हाला शाळेत जाता येत नाही, काही नाही, खड्डे पडत होत आम्ही। सगळे मुलं अशी संग जातो, पाणी ते आलं का भीती वाटते खूप। जर पाऊस पडला तर पै जावं लागतं, नदीला पाणी असलं तर जाताच येत नाही। 10-15 दिवस शाळा बुडती। महाराष्ट्रात बीडची ओळख नेत्यांचा जिल्हा म्हणून केली जाते। स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, सध्याचे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, रजनीताई पाटील, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यासारखे नेते या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात। या सर्व नेत्यांनी सत्तेची चव नेहमीच चाखली आहे, मात्र या गावाकडे लक्ष देण्यास या नेत्यांना वेळ नाही। महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्याचा दावा हे नेते मंडळी करतात। नेत्यांनो, 66 वर्षापूर्वी देशाला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं, पण या गावाला तुमच्या राजवटीत काही स्वातंत्र्य मिळालं नाही। या गावचा वनवास काहीच संपलेला नाही। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।